अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सगळेजण जेवण करण्यासाठी एकत्र जमलेले असतात आणि त्यावेळी पिऊ त्यांना सांगते की तुम्हाला माहितीच आहे की सुजयचा प्रोजेक्ट बंद पडल्यापासून त्याच्याकडे कोणतंही काम नाही. तो काम शोधण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र त्याने प्रोजेक्टसाठी इन्व्हेस्टरकडून जे पैसे घेतले होते ते त्याला परत करायचे आहे, कारण ते लोक थांबायला तयार नाही. त्यामुळे मला तुम्हाला असं विचारायचं होतं की तुम्ही सगळेजण सुजयला मदत करू शकाल का? आणि त्यावेळी स्वप्नील तिला विचारतो, मदत म्हणजे आर्थिक मदत का? त्यावर पिहू म्हणते, हो, मग दुसरी कोणती मदत भाऊजी? आणि त्यावेळी सरकार म्हणतात की पिहू, आत्तापर्यंत आपण याला काही कमी वेळा मदत केली आहे का? तो पुन्हा पुन्हा त्याच चुका करत असतो. आणि त्यावेळी पिहू म्हणते की मला मान्य आहे, तो चुकलाय, मात्र या घरातील प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी चुकलीच आहे. इतर सगळ्यांच्या चुका पोटात घातल्या जातात, मग सुजयच्या का नाही? आणि त्यावेळी ती अर्जुनकडे बघत असते. त्यामुळे अप्पी तिला विचारते की पिऊ ताई, नक्की काय म्हणायचं आहे तुला? तर पिऊ म्हणत असते की मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही कोणीही सुजयला समजून घेत नाही. आणि त्यावेळी मग रुपाली बोलण्यासाठी उठते. ती म्हणत असते की पिऊ, असं कसं म्हणतेस ग तू की आम्ही सुजय भाऊजींना समजून घेत नाही? आणि तू अर्जुन भाऊजींचं नाव घेतलं ते याचसाठी ना की ते भ्रष्टाचार करायचे, पण त्यांनी पैसे का घेतले होते हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. आणि त्यांनी त्यांची चूकसुद्धा सुधारली आहे. आणि मला तर अजूनही असंच वाटतं की जे काही घडलं त्यात भाऊजींची काही चूक नव्हतीच. आणि या सुजय भाऊजींमुळे आमचं बाळ गेलं, आता पुन्हा मी आईसुद्धा होऊ शकणार नाही. मग असं असतानासुद्धा तू असं कसं म्हणू शकते की कोणीही सुजय भाऊजींना समजून घेत नाही? आणि त्यावेळी अप्पी काही बोलणार इतक्यात पिऊ म्हणते की अप्पे, तू प्रत्येक वेळी मध्ये बोलण्याची काही गरज नाही आहे. आणि त्यामुळे अप्पी गप्प बसते. तर पिऊ म्हणत असते की मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की तुम्ही सुजयला मदत करू शकता की नाही? हवं तर त्याची गॅरंटी मी घेते, तो पुन्हा चुका करणार नाही. आणि त्यावेळी सरकार म्हणतात की मी तुला सगळ्यांच्या वतीने सांगतो, या सगळ्यातून सुजाने त्याचा मार्ग काढावा, आपण कोणीही त्याला मदत करण्याची गरज नाही आहे. आणि त्यांचं ते बोलणं सुरू असतानाच अचानक बाळ रडू लागतं. त्यामुळे सगळेजण अप्पीला विचारतात की बाळाला काय झालं, त्याला भूक लागली असेल तर दूध पाज. तर रुपाली म्हणत असते की बाळा थोड्या वेळापूर्वीच दूध पिलं आहे, कदाचित आत्ता त्याला खेळायचं असेल. आणि मग त्यानंतर प्रत्येकजण वेगवेगळी खेळणी घेऊन येतं आणि बाळाच्या जवळ जात त्याला खेळवायला सुरुवात करतात. सुजय आणि पिहूकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे ते दोघेजण खूपच चिडतात. सुजय म्हणत असतो की बघितलं ना पिहू, इकडे मी कर्जाच्या डोंगरात मरून जरी गेलो ना तरी यांना काही फरक पडणार नाही. आणि मग त्यानंतर बाळ शांत झाल्यावर सरकार सुजय आणि पिऊला सांगतात की या सगळ्यातून सुजाने आधी त्याचा मार्ग काढावा आणि मग आपण बोलूयात. आणि त्यामुळे सुजय रागातच तेथून निघून जातो. त्यानंतर जेवण झाल्यावर रुक्मिणी सरकारांसाठी गोळी घेऊन येते. त्याचवेळी सुजा त्या ठिकाणी येतो. तो सरकारांना म्हणत असतो की मला तुमच्याशी बोलायचे, मी अडचणीत आहे, मला तुमच्याकडून पैसे हवेत. आणि त्यावेळी सरकार म्हणतात की आता कसा बरोबर मुद्द्यावर आलास. आणि ते सुजयला सांगतात की मी याआधी तुला वेळोवेळी मदत केली आहे, आता मी मदत नाही करू शकत. मात्र सुजा आवाज चढवत विचारतो की कधी केली तुम्ही मदत? मात्र त्यावेळी रुक्मिणी त्याला गप्प बसायला सांगते, पण सुजा तिचंसुद्धा ऐकत नाही. तो म्हणतो की दादाला काही मूलबाळ होणार नाही, त्यामुळे आता माझ्या हक्काची जी प्रॉपर्टी आहे ती मला देऊन टाका. तर सरकार म्हणतात की ती प्रॉपर्टी मी तुला देणार नाही, तू तिचीसुद्धा वाट लावशील. तर सुजय म्हणतो की तुम्ही जी वाट लावली आहे ती काही कमी आहे का? आणि मग तो रुक्मिणीला म्हणतो की आई, तुला माहिती आहे का यांनी पैशांसाठी काय केलं आहे ते? आणि ते ऐकून सरकार घाबरतात. ते सुजयला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण तो काही ऐकत नाही. आणि तो रुक्मिणीला सांगतो की या सरकारांनी पैशांसाठी वर्षा काकीला म्हणजे अर्जाच्या आईला मारून टाकलं आहे. आणि ते ऐकून रुक्मिणीच्या पायाखालची जमीनच सरकते. तर सरकार डोक्यालाच हात लावतात. ते सुजाला थांबवण्याचा प्रयत्न करत म्हणत असतात की अरे ऐकेल कोणी, पण तो काही ऐकत नाही. आणि मग तो त्यावेळी घडलेला सगळा प्रकार रुक्मिणीला सांगतो आणि म्हणतो की यांनी फक्त पैशांसाठी त्या काकीला मारलं. आणि ते ऐकून रुक्मिणी पूर्णपणे खचून जाते. तर सरकार रागाच्या भरात सुजावर हात उगारतात, पण तो त्यांचा हात पकडतो आणि त्यांना सांगतो की मला पैसे हवे आहेत, आणि जर तुम्ही मला पैसे दिले नाहीत तर मी हे सत्य
अर्जाला सुद्धा सांगेल एवढं लक्षात ठेवा आणि मग तो तेथून निघून जातो. तर इकडे सरकार रुक्मिणीजवळ जातात, मात्र ती मोठ्याने ओरडते. ती सरकारांना विचारते की तो जे काही बोलला ते खरं आहे का, आणि त्यावर सरकार खाली मान घालूनच हो म्हणतात. त्यामुळे रुक्मिणीला मोठा धक्का बसतो. ती म्हणत असते की आजपर्यंत मी अशा माणसासोबत संसार करत होते, मला खरंच वाटत नाही आहे तुम्ही असं कसं वागू शकता. आणि मग त्यानंतर ती तिरस्काराने त्यांच्याकडे बघत तेथून निघून जाते. दुसरीकडे अप्पी बाळाला झोपवत असते, मात्र तिची पाठ अवघडलेली असते. त्याचवेळी अर्जुन त्या ठिकाणी येतो आणि तो अप्पीची पाठ मान दाबून द्यायला सुरुवात करतो. त्यामुळे अप्पीला खूप आनंद होतो आणि मग त्यानंतर ते दोघेजण गप्पा मारत बसतात. आणि मग काही वेळाने अर्जुन अप्पीला सांगतो की तू झोप, आराम कर, बाळाजवळ मी बसतो. मात्र अप्पी म्हणते की नाही अर्जुन, जोपर्यंत बाळ झोपत नाही तोपर्यंत मलाही झोप येणार नाही, कारण मला सतत भीती वाटत असते की आपल्या अमोलला पुन्हा कोणीतरी उचलून नेईल. मात्र अर्जुन म्हणतो की अप्पे असं काही होणार नाही, आता आपला अमोल आपल्यापासून कधीच दूर जाणार नाही. आणि त्यावेळी अप्पी म्हणते की अगदी खरं आहे, अमोल आणि त्याचे आई बाबा एकमेकांपासून कधीच दूर जाणार नाही. आणि मग त्यानंतर गप्पा मारत असताना अर्जुन म्हणतो की आपला अमोल खरंच खूप लकी आहे, त्याला 2 आई आहेत, 2 बाबा आहेत, एवढी मोठी फॅमिली आहे, सगळेजण त्याच्यावर भरपूर प्रेम करतात. आणि अशा वेळी मला आईची खरंच खूप आठवण येते आणि नकळतपणे त्याचे डोळे भरून येतात. तर अप्पी त्याला समजावते आणि तिच्या मांडीवर झोपायला सांगते. तर अर्जुन म्हणतो की अप्पे, मला अगदी आईच्या मांडीवर झोपल्यासारखं वाटतंय. आणि ते ऐकून तिचेही डोळे नकळतपणे भरून येतात. त्यानंतर मग रात्री अमोल पुन्हा झोपेतून उठतो. अप्पी आणि अर्जुन त्याला शांत करत झोपवण्याचा प्रयत्न करतात, पण तो काही झोपत नाही. दुसरीकडे रुक्मिणीसुद्धा त्यांच्या रूममध्ये न झोपता तिचं अंथरूण पांघरून घेऊन बाहेर जाते. त्यामुळे सरकारांना खूप वाईट वाटतं. इकडे अर्जुन अमोलला झोपवण्याचा प्रयत्न करत असतो, पण तो काही झोपत नाही. आणि मग अर्जुन अपर्णाला आराम करायला सांगतो. तर दुसरीकडे विना काका त्यांच्या बायकोशी बोलत स्वतःशीच म्हणत असतात की आपलं पोरगं मोठं झालं, संसाराला लागलं, आता तर नातूसुद्धा झाला, सगळं काही छान सुरू आहे, तू मनाला हुरहुर लागून घेऊ नको, पण तुझी खरंच खूप आठवण येते. पण नेमकं त्यांचं ते बोलणं रुक्मिणी ऐकते आणि तिचे डोळे नकळतपणे भरून येतात. ती पटकन तेथून निघून जाते. दुसरीकडे अर्जुन बाळाला घेऊन बाहेर येतो, तर रुक्मिणी त्या ठिकाणीच बसलेली असते. ती अर्जुनला विचारते काय झालं, अमोल झोपला नाही का. यावर अर्जुन सांगतो की झोपला होता, पण मध्येच उठला आणि आता अप्पी झोपली आहे म्हणून मी त्याला बाहेर घेऊन आलो, पण तू इथे का बसली. आणि त्यावर रुक्मिणी खोटं सांगते की मला झोप येत नव्हते म्हणून मी इथेच बसले. आणि मग ती अमोलला तिच्या कुशीत घेते आणि अर्जुनला सुद्धा सांगते की तू सुद्धा मांडीवर डोकं ठेवून झोप, मला माहिती आहे तू सुद्धा दमलाय. आणि मग त्यानंतर अर्जुनही तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो. तो रुक्मिणीला म्हणत असतो की काकी, मी मागाशीच अप्पीला सांगत होतो की एकदा शाळेत माझी आणि माझ्या मित्राची भांडणं झाली, माझा तो मित्र मला आईवरून सतत चिडवायचा. आणि मग काकी शाळेत आली आणि तिने सगळ्या मुलांना सांगितलं की अर्जुनची आई मी आहे, जर कोणी पुन्हा त्याला आईवरून चिडवलं तर गाठ माझ्याशी आहे. आणि मग शाळा संपेपर्यंत कधीच कोणी मला आईवरून चिडवलं नाही. आणि हे सगळं ऐकून रुक्मिणीचे डोळे नकळतपणे भरून येतात. ती अर्जुनच्या डोक्यावर हात फिरवत म्हणते की तुला लहानपणी आईची खूप आठवण यायची ना रे. तर अर्जुन म्हणतो की काकी आत्तासुद्धा येते. आणि मग त्यावेळी रुक्मिणी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते की अर्जुन, मी सुद्धा तुझ्या आईसारखीच आहे, पण जर माझ्याकडून तुझ्याकडे दुर्लक्ष झालं असेल, काही चूक झाली असेल तर मला माफ कर बाळा. आणि त्यावेळी अर्जुन म्हणतो की अगं काके, हे काय बोलतेस तूच माझी आई आहे, आई म्हणजे काकी, हेच मला माहिती आहे. आणि खरं तर तू घरात असायची ना, म्हणून मला त्यावेळी पुन्हा घरात यावं वाटायचं. आईच्या हातचं जेवण काय असतं हे मला माहिती नव्हतं. आईच्या हातचं जेवण म्हणजे काकीच्या हातचं जेवण, एवढंच मला माहिती आहे. आणि तू माझी माफी मागू नको आणि पुन्हा असं काही बोलू नको, कारण तुझ्याचमुळे मी आज इथे आहे. आणि मग तो पुन्हा तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपी जातो. तर रुक्मिणी मनाशी म्हणत असते की आईचा विषय काढल्यावर हा अजूनही एवढा हळवा होतो, जेव्हा त्याला वर्षाचं सत्य कळेल तेव्हा काय होईल. आणि मग ती देवाकडे प्रार्थना करते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.